आज आपण जो जगाच्या वेगळा देव आहे, जगा वेगळा जो देव आहे, त्या देवाविषयी पुन्हा एक वार आपण मनन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आणि त्याने आमच्यासाठी काय महत्वाची कृत्य केलेली आहेत त्याच्याविषयी आम्ही पाहण्यासाठी पुन्हा एक वार येत असता आम्ही प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि त्याचं तिसरं वचन आपण वाचणार आहोत आणि थोड्या वेळसाठी या वचनामधून आपण प्रभू आम्हाला जे महान कार्य जे केलेलं आहे, कशा रीतीने तो आमच्यासाठी जगा वेगळा झालेला आहे आणि जगा वेगळं त्याने आम्हाला एक आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत, त्याकडे आपण थोड्या वेळ लक्ष देऊया. प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय आणि त्याचं तिसरं वचन. तिथं असं म्हटलं आहे, मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखविले. 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. त्यानं आमच्या सर्वांच्या परिचयाचं हे वचन आहे. यामध्ये आम्ही जर पाहिलं तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आता मरणातून उठलेला आहे आणि स्वर्गरोहण होण्याच्या अगोदरचा हा वेळ आहे. यामध्ये जे 40 दिवस आम्ही पाहतो की त्याने स्वर्गरोहण होण्याच्या अगोदर असं म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या प्रमाणाने आपण जिवंत आहोत असे त्याने आपल्या शिष्यांना दाखवून दिले, प्रमाण पटवून दिले. त्याने या 40 दिवसामध्ये प्रभू त्यांना एक वेगवेगळं शिक्षण देत होता. कदाचित आता हे शिक्षण असे आहे की जे मरणाच्या अगोदर म्हणजे पुनरुत्थान होण्या अगोदर त्यांना जे काही शिक्षण होतं त्यामध्ये ही अधिक भर होती. जे शिक्षण होतं त्यामध्ये जे काही कन्फ्युजन होतं त्यामध्ये आता ही सर्व क्लिअरिटी होती. त्यानं आम्ही जर त्याचा विचार जर केला, आमचा प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलेलं आहे, कधी प्रगट होत होता तर कधी अदृश्य होत होता. पूर्ण 40 दिवस त्यांच्याजवळ राहिलेला नाही, परंतु कधी दृश्य रित्या तर कधी अदृश्यरित्या त्यांच्या समोर राहिला आणि त्यांना तो वेगवेगळे प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे तो दाखवून देत होता. का बरं असं होत होतं? कारण प्रगट होणे त्याद्वारे प्रभू हे सांगू पाहत होता, वेगवेगळ्या प्रकारे तो त्यांना प्रगट होत होता, म्हणजे मी मरणातून जिवंत झालेला आहोत याची खात्री त्यांना व्हावी म्हणून तो कधी मधी त्यांना प्रगट होत होता. तर कधी तो अदृश्य होत होता, त्यांना तो दिसत नव्हता. त्याच्या मागे देखील असेच कारण होते की शिष्यांनी मी देहात असताना जे विश्वासाने चालत होते, मी देहात नसताना देखील त्यांनी विश्वासाने चालावं म्हणून तो त्यांच्या पासून कधी अदृश्य देखील होत होता. या 40 दिवसाच्या पूर्ण दिवसांमध्ये प्रभूने जे त्यांना शिकवलं, प्रभूने जे त्यांना सांगितलं ते एक अतिशय मौल्यवान मुद्दे आज आम्ही थोडक्यात पाहणार आहोत. आम्ही त्या ठिकाणी 7 जे महत्वाची गोष्टी प्रभूने ओपन केल्या, उघडल्या, त्याकडे आज आपण थोड्या वेळ लक्ष देणार आहोत. पहिलं तर ज्यावेळेस आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की कबर उघडली गेली, कबर उघडली गेली. आम्ही जर मार्क याचा 16वा अध्याय आणि त्याचं 1 ते 4 वचने जर पाहिली तर त्याकडे आम्ही जर पाहिलं तर आम्हाला असं दिसून येतं की त्यावेळेस कबर लोटलेली, मोठी धोंड लोटलेली होती आणि नंतर शब्दात गेल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्यासाठी सुगंध द्रव्ये विकत घेतली आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समय त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड काढण्यासाठी कोण लोटील? त्यांनी वर पाहिले तर धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. आणि त्या अधिक जर आम्ही मत्तयाचा 28वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन आणि त्यातील पुढील काही वचन जर वाचली तर तिथे आम्हाला असं पाहावयास भेटतं आणि त्या ठिकाणी जिथे कबर होती
तिथे भूमिकंप झाला आणि धोंड बाजूला लोटले गेली आणि तिथे एक देवदूत येऊन विराजमान झाला. आणि ज्या वेळेस भूमिकंप झाला, जे पहारेकरी होते ते मरणप्राय त्या ठिकाणी पडून राहिले आणि त्या ठिकाणी देवदूताने ज्या स्त्रिया तिथे आल्या होत्या त्यांना निरोप दिला, ज्या प्रभूला तुम्ही मरणामध्ये मेलेला आहे त्याला तुम्ही शोधावयास आलेले आहात, पहा तो तुमच्या अगोदर गालिलात गेलेला आहे. त्याने यातून आम्हाला काय पाहावयास भेटतं? आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून उठण्यासाठी ती धोंड बाजूला काढणे किंवा निघणे किंवा लोटल्या जाणे हे गरजेचं होतं का? तर आम्ही मत्तेचा 28वा अध्याय 2ऱ्या वचनापासून तर काही वचने जर पाहिली तिथे आम्हाला स्पष्ट पाहावयास भेटतं की धोंड त्या देवदूताने लोटल्या गेली आणि तिथे तो विराजमान झाला आणि त्याने निरोप दिला की तुमच्या अगोदर तो गालिलामध्ये गेलेला आहे. प्रभूला उठण्यासाठी, कबरेतून उठण्यासाठी धोंड बाजूला काढण्याची गरज नव्हती, तर तो अगोदरच उठल्या गेलेला होता. आणि हे जे मृतप्राय झालेले जे सैनिक होते ते देखील पाहू शकले नाहीत. या ठिकाणी आम्हाला महत्वाचा मुद्दा पाहावयास भेटत आहे. विश्वास आमचा बळकट व्हावा, शिष्यांचा विश्वास बळकट व्हावा म्हणून धोंड उघडल्या गेली. अन्यथा धोंड तशीच जरी असते तरी आमचा प्रभू ऑलरेडी बाहेर आलेला होता. त्याने या ठिकाणी एक महत्वाचं आम्हाला पाहावयास भेटतं. प्रभू मरणातून उठल्यानंतर त्याने अशा काही गोष्टी दाखवल्या की ज्या मला विश्वास ठेवण्यास पात्र अशा झाल्या. आमचा विश्वास बळकट झाला आणि त्याच आम्हाला ते कबरेपासून धोंड बाजूला काढण्याचं दृश्यच आम्हाला त्या ठिकाणी दाखवून देत आहे. दुसरं आम्ही पाहू शकतो मार्क याचा 16वा अध्याय आणि त्याचं 19वं वचनात म्हटलेलं आहे की स्वर्ग उघडले गेले. आम्ही जर त्या ठिकाणी वाचलं तर असं म्हटलेलं आहे, याप्रमाणे त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर प्रभू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला, अतिशय दुसरी एक महान गोष्ट घडली गेली की स्वर्ग उघडले गेले आणि त्यामध्ये प्रभू त्या ठिकाणी जाऊन तिथे पित्याच्या उजवीकडे बसला. त्यानं आम्ही जर प्रभूचं हे गौरवी उठणं आम्ही जर पाहिलं तर असं म्हटलेलं आहे स्तोत्र 68 साम 68 आणि त्याचं 18 वचन तिथं जर पाहिलं तर असं म्हटलेलं आहे, तू उच्च स्थानी आरोहण केले आहे, तू पाडाव केलेल्यास कैद करून नेले आहे, मनुष्यामध्ये बंडखोरामध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, यासाठी की हे परमेश्वर तू देवा तू तेथे वास करावास. प्रियानो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं उठणं आणि स्वर्गरोहण होणं हे एक गौरवी कार्य असं होतं. त्यामुळेच तर आम्ही जर स्तोत्र याचा 24वा अध्याय आणि त्यातली जर काही वचने जर पाहिली तर असं म्हटलेलं आहे, वेशींना जशी आज्ञा दिलेली आहे की अहो वेशींनो तुम्ही आपले उंच करा, कारण जो गौरवी राजा आहे तो आतमध्ये येत आहे. त्याचं हे गौरवमध्ये उठणं होतं आणि त्या ठिकाणी हे स्वर्ग उघडले गेलं. असं म्हटलेलं आहे की शेवटच्या दिवसापर्यंतचा, जगाचा शेवट होईपर्यंतचा जो एक विश्वासणारा आहे त्याचा विश्वास त्या स्वर्गामध्ये प्रवेश होईतोपर्यंत हे आता स्वर्ग उघडल्या गेलेला आहे. अतिशय महान गोष्ट त्या ठिकाणी झालेली आम्हाला पाहावयास भेटतं. आम्ही जर तिसरं उघडणे जाणे आम्ही जर पाहिलं तर असं म्हटलेलं आहे लूक याचा 24वा अध्याय आणि त्याच्या 31व्या वचनामध्ये, तर त्या ठिकाणी डोळे उघडले गेले, तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले, तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. आम्हाला ही कथा माहिती आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला त्यावेळेस अम्माऊस गावाच्या वाटेला 2 शिष्य चालत होते आणि तेच या घडलेल्या घटनेविषयीच वार्ता करत होते आणि त्यांच्यामध्ये लगेच प्रभू येऊन त्यांना मिसळला आणि त्यांना विचारला असता,
प्रभूने त्यांना सर्व काही घटना सांगितल्या. असं म्हटलेलं आहे की जणू काही त्या अगोदर त्यांची डोळे हे बंद केलेली होती. असं म्हटलेलं आहे. आम्ही जर त्याच अध्यायाच्या जर 16 वचनात जर गेलो तर असं म्हटलेलं आहे, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त उठला, असं म्हटलेलं आहे, आता त्या पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताला ओळखण्यासाठी त्यांचे डोळे उघडले गेले. आम्ही जर एशियाचा 35वा अध्याय आणि 5व्या वचनात जर गेलो तिथं म्हटलेलं आहे की अंधास डोळे आणि लुळ्यास पाय देण्यासाठी त्याने महान कार्य केलेलं आम्ही पाहतो. हे खरं आहे. 30-33 वर्षाच्या काळामध्ये, 3-3.5 वर्षाच्या काळामध्ये प्रभू येशूने अनेक चमत्कार केले. त्यामुळे अनेक अंधांना देखील त्याने नेत्र प्रदान केले. परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला, असं म्हटलेलं आहे, त्याने लाखो करोडो लोकांचे डोळे उघडले गेले आणि त्या पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताला ते पाहू शकले. पण आज आम्हाला ते ग्रेस, आज आम्हाला तो आशीर्वाद प्रभूने दिलेला आहे की जो मरणातून उठला आणि त्याने पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताला पाहण्यासाठी त्याने आमची डोळे उघडली. चौथा महत्वाचा बदल, अधिक एक उघडणे जाणे, आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भविष्य उघडलं गेलं. जे फ्युचर होतं ते देखील उघडलं गेलं. जर आम्ही जर योहान सुवर्तमान त्याचा 21वा अध्याय आणि त्याचा 18 आणि 19 वचन जर पाहिलं, ज्यावेळेस शेवटी प्रभू येशू ख्रिस्त पेत्रा संग बोलत होता, त्यावेळेस पेत्र संग बोलत असताना तो त्याला त्याच्या मरणाची घोषणा करतो आणि त्यावेळेस तो बोलत असताना म्हणत आहे की 18 व 19 मध्ये म्हटलेलं आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छास येणार नाही, ते तुला नेईल. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचवण्यासाठी तो हे बोलला. आणि असे बोलल्यानंतर त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. प्रियानं, या ठिकाणी पेत्राचं जे काही मरण होतं ते डिक्लेअर करण्यासाठी प्रभूने 2 महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी भविष्याविषयी सांगितलं की तू म्हातारपणापर्यंत जीवन तू जगशील, तुझं वय म्हातारपणापर्यंत असेल आणि त्यानंतर तू कशा रीतीने तुझं निर्गमन होणार आहे त्याविषयी प्रभूने त्याला सांगितले. पुढे जाऊन पेत्रस तर त्या ठिकाणी आपली स्वतःची जे कळलेलं आहे त्याला अधिक लोकांची उत्सुकता पडली. म्हणजे त्याने योहानाविषयी विचारलं की प्रभू याच्याविषयी काय. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याच्याविषयी तुला त्याचे काय, कारण तो जर शेवटपर्यंत जगणार असेल तर तुला त्याचे काय. प्रियानं, या ठिकाणी आम्हाला हे पाहावयास भेटतं, प्रभू मरणातून उठल्यानंतर त्याने आमचे भविष्य काय होणार आहे, आमच्या फ्युचर मध्ये काय होणार आहे ते निश्चित करून ठेवलेलं. आणि त्या ठिकाणी त्याने तुमचं व माझं भविष्य देखील, जे काय भविष्य काळ आहे तो देखील त्याने आमच्यासाठी निश्चित केलेला आहे. प्रियानो, आम्ही 5व्या जर विषयाकडे जर वळालो तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, लूक याचा 24वा अध्याय आणि त्याचं 32वं वचन आम्हाला काय सांगत आहे. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, ते वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतकराला आतल्यात उकळी येत नव्हती काय. त्याने आमच्यासाठी वचनाविषयीच जो काही उलगडा होता तो त्या ठिकाणी ओपन केला गेला, त्या ठिकाणी तो उघड असा झाला. आणि त्या ठिकाणी त्या असं म्हटलेलं आहे की सर्व शास्त्रामधून जर आम्हाला ख्रिस्ताला जर शोधायचं असेल तर आम्हाला आमच्या प्रभूने दिलेलं हे ओपनिंगच आम्हाला कारणीभूत आहे. कारण असं म्हटलेलं आहे की पुढे चालून त्याने शिष्यांचे मने उघडली आणि त्यांना सर्व जे मोशेपासून तर सर्व संदेष्ट्यांपर्यंत जे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे वचन होते ते त्यांनी त्यांचे
वचनाविषयीच त्यांना विजन त्यांचं ओपन असं केलं. पुढे असं म्हटलेलं आहे की त्याने ते 24वा अध्याय आणि 45व वचनात असं म्हटलेलं आहे. आम्ही त्याच अध्यायाच्या 24वा अध्याय आणि 45 वचन आम्हाला असं पाहावयास भेटतं. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्यांचे मन उघडले. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठल्यानंतर अतिशय सर्वात महत्वाची गोष्ट अधिक एक झाली असेल तर शास्त्र समजावे म्हणून त्यांचं विजन, शास्त्र समजावे म्हणून त्यांची अंडरस्टँडिंग प्रभूने उघडल्या गेली. त्यानं आम्ही पुष्कळशे शास्त्र विज्ञान शास्त्र जे काही एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे पाहतो. ते अभ्यास करून काही गोष्टी रिव्हील करू शकतात, परंतु जो खरा विश्वासणारा आहे, ज्याच्यावरती प्रभूने दया केलेली आहे, असं म्हटलेलं आहे त्याचं जैगिक शिक्षण त्याला आड येत नाही. तर प्रभू त्यांच्यासाठी त्यांची ते विजन, वचन समजण्यासाठीच विजन किंवा अंडरस्टँडिंग प्रभू अशा रीतीने उघडतो की त्याला संपूर्ण त्याच्या संदर्भात असलेले सर्व शास्त्र भाग त्याला रिव्हील होतात. आणि प्रभूने मरणातून उठल्यानंतर ही एक महान गोष्ट केलेली आम्हास पाहावयास भेटते. त्याने या ठिकाणी प्रभूने त्यांची मने उघडली आणि त्यातून असं म्हटलेलं आहे शास्त्रातील खोलवर अर्थ समजून सांगण्याचा प्रभूने आपल्या आत्म्याच्या द्वारे त्यांच्यामध्ये कार्य केलेलं आम्हास पाहावयास भेटत. आणि त्याद्वारे मौल्यवान जसं खजिना जसा काढावा, मौल्यवान प्रभूने गुप्त ठेवलेलं धन प्रभूने रिव्हील करावं, असं त्याने आपल्या मरणातून उठल्यानंतर या 40 दिवसामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने आपल्या शिष्यांना ते रिव्हील केलं. लास्ट परंतु जे सर्वात महत्वाचं आहे असं म्हटलेलं आहे, त्याने तुमच्यासाठी शिष्यांसाठी आता जगाचे दरवाजे उघडले. आम्ही जर त्याच मार्क याचा 16वा अध्याय आणि त्याचं 20 वचन जर वाचलं तर असं म्हटलेलं आहे की त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्या बरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करीत. त्याच्या अगोदरची जर घटना जर पाहिली तर असं म्हटलेलं आहे शिष्य एका बंद खोलीमध्ये गपचूप पडून राहणारे, प्रार्थना करीत गप्प राहणारे असे आम्हास पाहावयास. शिष्यांविषयी असं म्हटलेलं आहे की ते भीतीपोटी घराच्या बाहेर पडणे त्यांना शक्य होत नव्हते. परंतु ज्या वेळेस पुनरुत्थित झालेला ख्रिस्त त्यांना भेटला, असं म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकाराने आपण जिवंत आहोत याची त्यांना खात्री दिली आणि स्वर्गाच्या राज्याविषयी त्यांच्याशी बोलत गेला. त्यांच्यामध्ये इतकं सामर्थ्य आलं की जे जग त्यांच्यासाठी उघडले गेले, असं म्हटलेलं आहे की सगळीकडे बाहेर पडले आणि ख्रिस्ताची घोषणा करू लागले. प्रियांनो, आम्ही त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभूने हे रिव्हील आमच्यासाठी केलेलं आहे. म्हणूनच गीतामध्ये म्हटल्याप्रमाणे की हे प्रभू तू जगा वेगळा आहेस. हे प्रभू जे जग देऊ शकत नाही, जे जगाने देणं अशक्य आहे, ते तुझ्या मरणातून उठण्याने तो आपल्या लोकांना दिलेला आहे. म्हणून आपण त्या जगा वेगळ्या असलेल्या देवाला आपण धन्यवाद देऊया आणि येत्या दिवसामध्ये त्याच्या वचनामध्ये राहण्यास, त्याच्या वचनात वाढत जाण्यास प्रभू तुम्हाला आणि विशेष करून मला सहाय्य करो.